वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथे एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। स्वतःच्या वडिलांकडून दीर्घकाळ मानसिक छळ सहन करावा लागल्याच्या आरोपामुळे एका 18 वर्षीय मुलीने हत्या केल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे। या प्रकरणात वडील असलेल्या डॉक्टर विरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सावंगी मेघे पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांकानुसार भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 108 अंतर्गत डॉक्टर अरुण उत्तम वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। फिर्यादी सुषमा अरुण वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची 18 वर्षीय मुलगी कुमारी नक्षत्रा अरुण वानखेडे हिला 2021 पासून सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागत आहे। विवाहबाह्य संबंधाबाबत जाब विचारल्यामुळे वडिलांकडून तिचा अपमान केला जात होता असे तक्रारीत नमूद आहे। 26 जानेवारी 2026 रोजी नक्षत्राच्या स्टडी रूम मध्ये सापडलेल्या रजिस्टर मध्ये इंग्रजी आणि मराठी भाषेत लिहिलेला मजकूर आढळून आला। त्यामध्ये वडिलांकडून गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले। हे सर्व दस्तऐवज पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले। 5 डिसेंबर 2025 च्या रात्री ते 6 डिसेंबर सकाळ दरम्यान नक्षत्राने हिलियम गॅस सिलेंडरच्या आणि प्लास्टिक पिशवीच्या साहाय्याने हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले। तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले। या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक सौरभ कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पीएसआय विशाल डोनेकर आणि पीएसआय सचिन कांडे यांच्या पथकाने उमरखेड जिल्हा यवतमाळ येथून आरोपी डॉक्टर अरुण वानखेडे याला ताब्यात घेतले आहे। उच्च शिक्षित डॉक्टर कुटुंबातील ही घटना समाजाला हादरवणारी ठरली असून मुलीवरील कौटुंबिक मानसिक अत्याचाराचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपी विरोधात कठोर कारवाई होण्याचे संकेत देण्यात येत आहे। महाराष्ट्र G24 करिता संतोष देशमुख, वर्धा।